आय लॉस्ट माय एअरपोर्ट्स टुडे. हॅलो गाईस, जस्ट मी आता माझ्या फ्लॅटवर पोहोचली आणि आज मला तुमच्याशी खूप काहीतरी चांगलं शेअर करायचं आहे. सो आज माझ्या फ्रेंड्स आणि माझा काही ब्रंचचा वगैरे प्लॅन होता. सो मी तिथे जाणार होती. सो ते माझ्या फ्लॅटपासून 16-17 किलोमीटर्स दूर होतं. सो ऑब्वियसली आणि ट्रॅव्हलिंगच्या वेळेला आपण हेडफोन्स घालतो. सो मी घालून ते केस हेडफोन्स एअरपॉड्स घातले आणि केस माझ्या पॉकेटमध्ये ठेवून मी निघाले. बाय द टाइम आय रीच देअर आय रिअलाइज की केस पॉकेटमध्ये नाही आहे. वेन देअर सेटल्ड आणि मी चेक केलं पॉकेटमध्ये नव्हते केस. मी परत लाईक पॉकेटमध्ये तर नव्हते, डिक्कीमध्ये तर नव्हतेच, कारण आय वॉज लाईक आय क्लिअरली रिमेंबर्ड की पॉकेटमध्येच केस होतं. बट स्टील आय चेक वन्स, कारण बॅग वगैरे काही नव्हती केली. सो एकतर पॉकेट किंवा डिक्की दोनच चान्सेस होते, दोन्हीकडे केस नव्हती. देन आय रिअलाइज ओके केस मी पडली ऑन द वे कुठेतरी. अँड आय वॉज लाईक शिट, आय कॅन नॉट अफोर्ड टू लूज दिस एअरपॉड्स बिकॉज ऑब्वियसली एक्सपेन्सिव्ह होते आणि माय बेस्ट फ्रेंड गिफ्टेड मी. सो तो इमोशनल क्वेश्चन तो जास्त इम्पॉर्टंट होता. सो आय वॉज लाईक डॅम, पण ट्राईंग टू स्टे कंपोज अँड स्टील व्हेरी अँशियस. कुठेतरी गोंधळलं होतं काम. बट आय लाईक की काय बघ, सगळे फ्रेंड बोलते की नाही आता मिळणारच नाही, इट्स लाईक नॉट पॉसिबल टू गेट इट टू 6 लाईक जवळजवळ 17-18 किलोमीटर ट्रॅव्हल केलं, कुठे पण पडू शकता आणि तू कुठे परत जाऊन सगळं चेक करणार. आणि बाय दिस टाइम कोणी पण उचललं असेल आणि यू नो लाईक खाली एअरपॉड्स माझ्याकडे होते, पण ते जस्ट एम्प्टी केस. बट ते पण भेटायचे चान्सेस नव्हते आणि फाइंड माय डिव्हाइसवर एअरपॉड्स लोकेट होतात, केस लोकेट होत नाही. सो ऑब्वियसली त्याने पण मी ट्रॅक नव्हती करू शकत, तो पण चान्स नव्हता. अँड आय वॉज लाईक ओके, माझं एकदम ब्रेन फॉग झाले होते. लाईक काही कळत नव्हतं, पण ठीक आहे ओके ट्राय टू स्टे कंपोज. आणि मग मला लक्षात आलं की अरे आपण ऑन द वे पेट्रोल भरलेलं. तर मग मी म्हणलं यार पेट्रोल भरला आणि माझ्या गाडीची जी बॅटरी आहे ती डिस्चार्ज आहे. सो किक मारावं लागते. सो आय रिमेंबर की मी किक मारताना मे बी मी समोरून किक मारते, तो ती किक मारताना या पॉकेटमधून पडली असावी. तो लाईक चान्स होता. आणि लाईक पडली पण असेल तर ते असतं ना की एक निगेटिव्ह की पडलं असेल तर पण कोणाला भेटणार आणि कोण लक्षात नाही, कोणी घेऊन पण गेलं असेल, कसं मिळणार, पॉसिबलच नाही असं. स्टील मी गुगल मॅपवर त्या पेट्रोल पंपचा लोकेशन काढला आणि तिथं कॉन्टॅक्ट घेतला आणि स्टील थिंकिंग कॉल करू की नकांनाच नाही मिळणार. ते सगळे बोलत होते की सोड यार नाही भेटणार, कसं मिळणार, जाऊ दे दुसरं काही सोड हे तसं. ऑब्वियसली लाईक दुसरा काही ऑप्शनच नव्हता ते बोलण्याशिवाय. बट आय कुडंट अफोर्ड टू लूज इट भाई. सो मी ते कॉन्टॅक्ट एकदा फोन तर करून बघू. देर आर लाईक एंडलेस पॉसिबिलिटीज, कुठे पण पडू शकतं. पण जर तिथे पडलं असेल तर एक तर लोकेशन आहे. आणि मी ऑन द वे माझ्या फ्रेंडला पिक पण केलं होतं मेट्रो स्टेशनवरून. तर तिथे पण मी निअरली 5-10 मिनिटं थांबली होती. तिथे पण उभी वगैरे झाली असून मे बी तिथे पण पडू शकत असते, पण तिथे पण जाणार होती मी. त्याआधी मी यांना विचार केला मी पेट्रोल पंपवर कॉल करते. सो मी लोकेशन काढलं, कॉन्टॅक्ट घेतला, मी त्यांना कॉल केला आणि मी त्यांना सगळं सांगितलं की असं झालं की कॅन यू चेक वन्स. ते सेट की मी तिला मॅनेजरचा तुम्हाला नंबर देते, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, मी टेक्स्ट करेन तुम्हाला नंबर. आणि तिला टेक्स्ट मी अगेन की कसं नाही, शक्यच नाही यार, खरं पॉसिबलच नाही, कसं मिळणार, अशक्यच आहे हे. पण लाईक स्वामींवरचा विश्वास, अशक्य शक्य करतील स्वामी. अँड दॅट बिलीफ couldn't let my anxiety shoot out. लाईक मी खूप कंपोज होते, अदरवाईज मी नसते, कारण लुझिंग दॅट वॉज नॉट अ सिम्पल थिंग फॉर मी. काही पैशाचा पण विषय नव्हता, विषय होता लाईक इट वॉज अ गिफ्ट. सो बट एक बिलीफ होता की नाही काहीतरी होईल, मे बी ठीक आहे. आपण मी विचारच नव्हते की आय वॉज जस्ट ठीक आहे. तेवढ्यात टेक्स्ट आला मला नंबरचा. आय कॉल देम अगेन, आय एक्सप्लेन द सेम थिंग की असं झालं. कॅन यू चेक. ही वॉज लाईक की मॅम मी आता पंपवर नाही आहे, मी 10-15 मिनिटं तिथे जाईल आणि चेक करतो, तुम्हाला जरा वेळ द्या. आणि ही सेड की तिथे CCTV पण आपण ते पण चेक करतो, तुम्ही रिलॅक्स करा, मी तिथे गेल्यावर तुम्हाला जे पण आहे ते कळवतो. आणि लाईक प्लीज डू लेट मी नो.